वेलकम वेलकम वेलकम. वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणितातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि तोही अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे राउंडिंग ऑफ नंबर्स. हा क्लास 5 मध्ये सुरुवात होते याची. राउंडिंग ऑफ नंबर 10, 100, 1000 हे आज आपण पाहणार आहोत. ट्रिक ही वापरणार आहोत. आता बघा, कधी कधी 11 चे 10 होतात, 17 चे 20 होतात, पण हे कधी होतात हे आपल्याला समजत नाही. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमची पूर्ण राउंडिंग ऑफ नंबर्सची कन्सेप्ट क्लिअर होईल. चला तर मग सुरुवात करूयात. बघा, सुरुवातीला आपण नियरेस्ट 10 पाहूयात. आता नियरेस्ट 10 मध्ये अगोदर आपल्याला 42 हा नंबर पाहूयात. आता 42 मध्ये नियरेस्ट 10 म्हणलं की टेन्स प्लेसचा हा नंबर पाहायचा. टेन्स प्लेसला कोण आहे? 4 आहे. 4 च्या साइडला कोणता नंबर आहे? 2 आहे. 2 5 पेक्षा जर लहान संख्या असेल तर तिथं 0 लिहायचं, आणि 5 पेक्षा जर मोठी संख्या असेल, 5 पेक्षा जर मोठी संख्या असेल तर या संख्येमध्ये 1 ऍड करायचं. बघा, आता इथं 42 आहे. आता हे काय आहे? 4 च्या साइडचा नंबर 2 आहे. 2 कसा आहे? 5 पेक्षा लहान आहे, म्हणून ह्या 2 चे काय होतात? इथं 0 होतात आणि 4 ला ॲज इट इज. म्हणजे हा नियरेस्ट 10 42 ला आपण केलं. परंतु इथं आता इथं खालचा नंबर बघा, इथं आता टेन्स प्लेसला कोण आहे? 8 आहे. 8 च्या साइडला कोण आहे? 7 आहे. 7 कसा आहे? 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा जर हा नंबर मोठा असेल तर आपण काय करायचं? यामध्ये 1 ऍड करायचं, म्हणजे तिथं 9 आणि याला 0. हा झाला नियरेस्ट 10. समजतंय ना? खूप सोपं आहे. आणखीन काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. कन्सेप्ट इथेच क्लिअर झाली पाहिजे. क्लास 5 चा हा चॅप्टर आहे. आता बघा, इथं टेन्स प्लेसला कोण आहे? 5 आहे. 5 आहे का नाही? 5. मग ह्या 5 च्या शेजारी पण कोण आहे? 5च आहे. मग या 5 ला काय करायचं? आपण मोठा नाही धरायचं. 5 पेक्षा लहानच्या संख्येमध्ये 5 ला धरायचं. लहानच्या संख्येमध्ये असल्यानंतर काय करायचं? इथं काय करायचं? आपल्याला 1 ऍड करायचं, म्हणजे 1 6 आणि 5 ला पुढच्या नंबरला आपल्याला 0च करायचं आहे. 0 केव्हा? इथं पुढच्या नंबरला 0च करायचं आहे. आणि इथं ऍड 1 कधी करायचं आहे? जेव्हा 5 पेक्षा संख्या कशी असेल? मोठी असेल. 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर या संख्येमध्ये आपल्याला 1 ऍड करायचा आहे, आणि 5 पेक्षा लहान संख्या असेल तर काही ऍड करायचे नाही, असं लिहायचं आहे 0 पुढं. आता बघा, इथं 324. आता इथं कसं आहे? टेन्स प्लेसला कोण आहे? 2 आहे. 2 च्या साइडचा नंबर बघा. 2 च्या साइडचा नंबर बघा, 4 आहे. 4 कसा आहे? 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 5 पेक्षा जर लहान असेल तर काय करायचं आहे? काहीच नाही करायचं. 2 ला फक्त इथं 0 लिहून टाकायचं. झालं. सोपं आहे की नाही? समजतंय का नाही? आता इथं बघा, टेन्स प्लेसला कोण आहे? 6 आहे. 6 च्या साइडचा नंबर बघायचा. हा कसा आहे? 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा जर नंबर असेल, टेन्स प्लेसच्या साइडचा नंबर म्हणजेच वन्स प्लेसचा एकक स्थानचा नंबर जर 5 पेक्षा मोठा असेल तर आपल्याला या दशक स्थानामध्ये फक्त 1 ऍड करायचं आणि याला 0 लिहायचं, म्हणजे हा नियरेस्ट 10 होतो. 6 मध्ये 1 ऍड करा, 7, आणि पुढच्याला काय करायचं? आपल्याला 0 लिहायचं आहे. समजतंय? झालं. नियरेस्ट 10 हा नंबर झाला. म्हणजे नियरेस्ट 10 जर तुम्हाला समजलं तर 100, 1000 काही अवघड नाही, तुम्हाला येऊन जाईल. आता बघा, इथंच बघा. आता बघा, आपल्याला टेन्सला कोण आहे? इथं 0 आहे. 0 च्या साइडचा नंबर आपल्याला पाहायचा आहे. 0 च्या साइडचा नंबर पाहिल्यानंतर 5 पेक्षा कसा आहे? 7 मोठा आहे. 7 मोठा असल्यानंतर काय करायचं? आपल्याला इथं 1 ऍड करायचं, म्हणजेच इथं 1 लिहायचं, आणि इथं पुढचा जो शेवटचा अंक असतो त्याला 0च करून टाकायचं. झालं. नियरेस्ट 10 करणं तुम्हाला आला असेल. समजतंय का? समजत असेल तर कमेंट मध्ये यस असा कमेंट करा. आणि तुम्हाला कोणता नेक्स्ट चॅप्टर किंवा स्टेट बोर्ड सिलेबस मधील कोणता प्रॅक्टिस सेट
हवा आहे, कोणता अवघड जातो चॅप्टर ते मला कमेंट करा. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला म्हणजेच वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता आपण बघू नियरेस्ट 10 तर तुम्हाला समजलं असेल. आता नियरेस्ट 100ला बघा, इथं याच नंबरचं बघा कसं चेंजेस होतो. याच नंबरचं करून दाखवते मी. आता इथंच बघा, दुसरे घेऊयात संख्या. इथं एक बघूयात. आता इथं 100 म्हणलं की 100च्या प्लेसला पहा. 100च्या प्लेसला कोण आहे? 1 आहे. आणि 1च्या साईडचा नंबर बघायचा, म्हणजेच 10th प्लेसला बघायचं. 5 आहे. 5 कसं आहे? म्हणजे 5 धरलं की मी काय म्हणले, 5 पेक्षा लहान मध्ये धरा. मग काय करायचं, याच्यामध्ये एक ऍड करा, म्हणजे 2 ऍड करायचं आणि पुढच्याला 0 0 करून टाकायचं. हा झाला नियरेस्ट 100. समजतंय का? आता आपण आणखीन दुसरी काही उदाहरणे पाहूयात, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता नियरेस्ट 100 आपण दुसऱ्या संख्या घेतलेल्या आहेत. नियरेस्ट 100 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 100च्या प्लेसचा नंबर पाहायचा आहे. 100 प्लेसचा नंबर पाहिल्यानंतर त्याच्या साईडचा नंबर पाहायचा म्हणजे दशक स्थानचा. दशक स्थानला 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान आहे. लहान असेल तर काय करायचं, याला 0 0 लिहून टाकायचं. आणि हा जर नंबर मोठा असेल तर याच्यामध्ये फक्त 1 ऍड करायचं. इथं काय आहे, लहान आहे, म्हणजेच 0 0 लिहून टाका, म्हणजेच 200. समजलं? आता इथं बघा, नियरेस्ट 100 म्हणजे 100च्या प्लेसला कोण आहे, 6 आहे. परंतु 6च्या साईडचा नंबर म्हणजेच 10th प्लेसला कोण आहे, 7 आहे. 7 कसा आहे, 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा जर मोठा असेल तर या 6 मध्ये आपल्याला 1 ऍड करायचं. 6 मध्ये 1 ऍड केला, 7 झाला. आणि पुढच्या दोन्ही संख्येला 0 0 लिहून टाका. झाला नियरेस्ट 100. आता इथं बघा, इथं काय आहे, 100च्या प्लेसला 4 आहे. 4च्या साईडला कोण आहेत, 5 आहेत. 5 कसा आहे, 5 पेक्षा लहानच, म्हणजे याला काय करायचं, आपण लहानच धरायचं आणि यामध्ये एक ऍड करायचं. ऍड केल्यानंतर किती होतात, 5 होतात. आणि पुढच्याला लिहा 0 0. झालं सोपं. नियरेस्ट 100 पण खूप सोपं आहे. आणि तसंच नियरेस्ट 1000ची तुम्हाला नक्कीच आयडिया आली असेल. आणि नियरेस्ट 1000 कसं करायचं ते तुम्हाला क्लिक झालं असेल. तर याचा आन्सर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण बघूयात नियरेस्ट 1000. नियरेस्ट 1000. आता इथं 1000 आहे म्हणल्यानंतर आपल्याला इथली संख्या कोणती पाहावी लागेल, 1000च्या प्लेसची. युनिट, टेन्स, 100, 1000. 1000च्या प्लेसला कोण आहे, 4 आहेत. 4च्या साईडला कोण आहेत, 2 आहेत. या 2 कसं आहे, 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान असलं की सर्वांचं 0 0 होतं, म्हणून लिहा. हे झालं 1000च्या नियरेस्ट या संख्येचं हे झालं, म्हणजे 4230चं 4000 होतात. त्याचप्रमाणे आता इथं बघा, इथं वेगळी संख्या आहे. 1000च्या प्लेसला कोण आहेत, 7 आहेत. 7च्या साईडचा नंबर 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा 8 हा मोठा आहे. मोठा जर असेल तर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये फक्त 1 ऍड करायचं, म्हणजेच 8 आणि बाकीच्यांना काय करायचं, 0 0 0. हा झाला नियरेस्ट 1000. तर याचा आन्सर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच वेदृश्य एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात अशाच नेक्स्ट माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.